हॅलो गाईज, तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत. पाहुणे काय नवीन नाहीत, ते याआधी माझ्या ब्लॉगमध्ये दिसलेले आहेत. ती म्हणजे ताई, दादा आणि त्यांचे मुलं. तर माझा चेहरा तुम्ही बघू शकता, पूर्णपणे चेहऱ्याची वाट लागलेली आहे. आणि ही सगळी काय म्हणता येईल त्याला, ही सगळी मेहरबानी आहे त्या वॉटर पार्कची. ज्या वॉटर पार्कमध्ये जाऊन मी नाचले होते, पाण्यामध्ये खेळले होते, मस्तपैकी एन्जॉय केला होता. एक नंबर तिथं एन्जॉय होतो बाई. वॉटर पार्कमध्ये लय मजा येते. आणि घरी आल्यावर मग हे सगळं होतं चेहऱ्यावर, बॉडीवर वेगळे साईड इफेक्ट पाण्याचे आणि चेहऱ्यावर. याआधी तुम्ही पाहिलं असेल की आत्तापर्यंत एवढा कधीच चेहरा घाण झालेला नव्हता. म्हणजे टोटली चेहऱ्यावर पिंपल आलेले आहेत. सो प्लीज जे जात असतील वॉटर पार्कला त्यांनी काळजी घ्या चेहऱ्याची, नाही तर मग यासाठी रेडी राहा माझ्यासारखं. तर आज आम्ही जाणार आहोत झुडिओ, बुद्धविहार आणि बालाजी स्वप्ननगरी. सो एन्जॉय करेंगे. तर आता आम्हाला निघायचं आहे बाहेर जाण्यासाठी, पण लाईट गेलेली आहे आणि थोडं थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे, तर पाऊस पण येऊ शकतो. आता आम्ही सगळे रेडी होऊन थांबलो, पण लाईट गेली. पण पोरं आले गाडी घेऊन. म्हणजे आपली ताईची गाडी तर विषय राहून झाला ताईच्या गाडीचा. पोरानं जरा गाडी ठोकली, ती आपल्याच गाडीनं आपलीच गाडी ठोकली, त्याच्यामुळं ती गॅरेजवर लावलेली आहे. तर आता दुसऱ्याची गाडी अरेंज केली मी आणि आता आम्ही जातोय फिरायला. ती आमची चालली अरेंजमेंट, कोण कुठं बसणार आहे काय. आम्ही तिघींनी मागं बसून घेतलं. आता या सीटवर बसणार आहे दादा. पप्पाला म्हणणं, पप्पा येणार नव्हते, पण पप्पा टायमावर बाहेर जाता जाता विचारायला घेतलं सोबत जबरदस्ती. आणि आता आम्ही जात आहोत फायनली. ड्रायव्हर तोच आहे बरं आमचा. गाडी जरी चेंज झाली तरी ड्रायव्हर तोच आहे. हसू आला बरं त्याला, थोडा पण हसला नाही तो. ड्रायव्हर हिरोईन दिसून राहिल्या. हिरोईन शांत पडले भो. आणि आता आम्ही आलो आहे सगळ्यात आधी झुडिओला, कारण आमच्या प्रज्वलकडे कपडे नव्हते आणि पप्पांनी काही, म्हणजे पप्पाचं काही नियोजनच नव्हतं यायचं, पण आम्ही जबरदस्ती आणलं. इतनी खुशी मुझे आज तक। हे आमचे परफ्यूम लवर दादा, त्याच्याकडे एवढे मोठे परफ्यूम असतात भाई. कधी बी पोरं भांडतात त्याच्यासोबत परफ्यूमसाठी. त्या इथं बी परफ्यूमच पाहू राहिले. हाय हाय, इतना सुकून. आत्तापर्यंत मी कधीच असे काही प्रोडक्ट यूज केलेले नाहीत, पण आता चेहऱ्याची पूर्णपणे वाट लागलेली आहे, पूर्णपणे चेहरा डॅमेज झालेला आहे. म्हणून असं वाटलं की आपण काहीतरी नवीन ट्राय करून बघू. सो मी हे घेतलं. आणि ही माझी क्यूट मम्मा. मी सगळं सामान माझ्यासाठी घेतलं आणि बिल काढण्यासाठी लाईनमध्ये माझी मम्मी उभी होती. आणि बिल होईपर्यंत आम्ही दोघींनी आरशामध्ये थोडी शायनिंग मारली आणि मग निघालो पुढे जाण्यासाठी. तर आम्हाला जायचं होतं स्वप्ननगरीमध्ये, पण आम्ही इथं झुडिओमध्येच 1 ते 1.5 तास घालवलेला आहे, 1.5-2 तास. आणि कपडे फक्त बाई प्रज्वल आणि पप्पासाठी घ्यायचे होते. सगळ्यांनी काय काय घेतलं, सगळे टोटली सगळ्यांनी काही ना काही मी कपडे घेतले. आईंनी घेतलं माझ्या बिचाऱ्या. तर आता आम्ही पोहोचलो आहे बुद्धविहारामध्ये, जे मलकापूर रोडने आहे. हुशार बाई हुशार.
लगेच फुलं आणले रे वा. कधी गौतमाची मिळाली मला ही दिनगी भीमाची साहिले चटके ये बात तरी मी उन्हाची उपकार होता करुणा घनाची. झालं विसरले ना. मजा घेऊ राही तेवढंच बस झालं म्हणता का दादा. हिंदू धर्म तिथे मी जाऊन आली, तीर्थ मी पाहून आली, काशी मथुरा द्वारका, दिसला ना भीमा सारखा. स्टोरी बघ कुठची. हा लिहिलंय ते सगळं, जन्मापासून सगळं लिहिलंय. हा म्हणजे चेंज होत राहत ते ना. वेलकम. हा टोयोटो. आणि आता आम्ही आलो आहे, आमचं स्वप्ननगरी प्लॅन कॅन्सल झाला जास्त टाइम झाल्यामुळं. तर आम्ही आलो इथं आता अस्सल गावरान चुलीवरचे भरीत भाकर स्पेशल खाण्यासाठी. 3-4 दिवसापासून मटण खाऊन आम्ही थकलो, त्यामुळं आता आम्ही असा निर्णय घेतला की आपण काहीतरी मस्तपैकी साधं खाऊ, व्हेज. प्लॅन झालेला आहे आमचा कॅन्सल. इथं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात आम्ही जेवण करणार होतो आणि एवढं मस्त इथं शेताचा आम्ही फील घेणार होतो, कांदा बिंदा मोडून खाणार होतो, पण फीलचं कॅन्सल. नाही त्यांच्याकडे आता स्टाफ तेवढा राहिलेला नाही जास्त लेट झाल्यामुळे. चिअर्स भाई. हे लोक जेवणाच्या आधी म्हणजे जेवण आता येते तोपर्यंत लोक स्टार्टर घेताना हे चहा घेऊ राहिले. चाय लवर. अरे तू एवढा काऊन खुश आहे? खुश काऊन आहे तू एवढा? ही म्हणते तू संजू राठोड सारखा दिसतो.
संजू राठोड गुलाबी साडी तो वाला संजू राठोड नाही दही आणलं हो दही आणि काय म्हणतात त्याला भरीत. ज्या क्षणाचा मी खूप दिवसापासून वेट करत होते मला या हॉटेलला जेवण करायचं होतं तिथं मी फायनली बाई आलेली आहे आणि हा आमचा मेनू आलेला आहे मस्तपैकी. आणि ही आमची फॅमिली सगळे जेवणामध्ये गुंग झालेले आहेत. ठेचा भाकर भरीत भाकर बेसन भाकर यो हो. हा मी घेते आता ठेचा भाकर. मम्मी ठेचालंय मस्त इथं आहे ना मी पहिले एक नंबर ठेचा डायरेक्ट वा वा वा. काय चांगलं भरीत बी भारी आहे. तेव्हाच म्हटलं ना भरीत बी एक नंबर आहे डायरेक्ट. ते बेसनच बेसन नाही बेसन थोडं भारी. ओके. आणि ठेच्यामध्ये पैसे वसूल डायरेक्ट एक नंबर. भाकर एक नंबर. भाकर पण छान. ये कांदा लेके कांदा आणि हे दही. तर गाईज आता आम्ही आलो आहे घरी मस्तपैकी फिरून जेवण करून. तर ते स्वप्ननगरी काही पाहता आलं नाही टायमिंगमुळं. बाई मी लिटरली सांगते जे कोणी जात असेल त्यांना स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घ्या. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आता या गोष्टीचा एवढा जास्त पश्चाताप होतो आहे कारण एक टाईम असा होता काही दिवसाआधीच आतापर्यंत कधीच चेहऱ्यावर असे पिंपल आले नाही. पण हे पिंपल असे आहेत की मी या साईडनं नाही झोपू शकत या साईडनं नाही झोपू शकत असं सरळ झोपावं लागते डायरेक्ट. कारण ते पिंपल एक मोठे मोठे त्याला धक्का बी सहन नाही होत. त्याच्यामुळं प्लीज काळजी घ्या. जर वॉटर पार्कला जात असाल कुठं जात असाल अशा ठिकाणी तर अजून काय आमच्या घरी रात्र झाली नाही. तर बघू आता बाकीचे काय करतात. मी तर बेडरूममध्ये हॉलमध्ये काय चाललं पाहू आपण. आत्तापर्यंत कधीच मला असं वाटलं नाही की मी चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे. पण आता पूर्णपणे चेहऱ्याची वाट लागल्यानंतर बाई मला वाटतं आहे की मी चेहऱ्याची काळजी घेऊ. कारण ज्या प्रकारे त्या पिंपलचा एवढा त्रास होतो आहे त्याला साधं टच पण सहन होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं आता की मी काळजी घेऊ. तर मी झुडिओमधून काही आणलेले प्रोडक्ट्स यूज करून बघते. तर बघूयाने किती इफेक्ट होतो चेहऱ्यावर. आणि इथपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.